जांभरे चावडी शाखा कसबा पेठ येथे काही शिवसैनिकांनी उमेदवारी न मिळाल्याने संताप व्यक्त केलाय। नाराज कार्यकर्त्यांनी शाखा कार्यालयातील पोस्टर काढून टाकल्याची घटना घडली आहे। प्रभागातील उमेदवार निवडीवर असमाधानी असलेले काही कार्यकर्ते हे घटनास्थळी उपस्थित होते। कार्यालयातील पोस्टर काढून टाकल्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण देखील निर्माण झालं। वरिष्ठ नेत्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न देखील तिथे सुरू केलेत। तर तिकीट न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांची नाराजी दिसून येते। पुढची बातमी पाहूयात। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माजी नगरसेविका स्नेहल जाधव आणि त्यांचे पती माजी नगरसेवक सुधीर जाधव यांनी काल आपल्या समर्थकांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलाय। एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या नंदनवन या निवासस्थानी हा जाहीर प्रवेश पार पडलाय। पुढची बातमी पाहूयात। मुंबईतील दादरमध्ये निवडणुकीच्या तोंडावर मोठे राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे। वॉर्ड क्रमांक 192 मध्ये उमेदवारीवरून शिवसेना शिंदे गट आणि महायुतीमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालाय। यामुळे अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्षाला थेट निर्वाणीचा इशारा देखील दिलाय। मनसेने या वॉर्डमधून यशवंत किल्लेदार यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर राजकीय समीकरण ही वेगाने बदलली। मनसेच्या या खेळीला प्रत्युत्तर देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ठाकरे गटाचे माजी विभाग प्रमुख प्रकाश पाटणकर यांना मध्यरात्री पक्षामध्ये प्रवेश दिला। त्यांच्या पत्नी प्रीती पाटणकर यांना तातडीने उमेदवारीचा एबी फॉर्म देखील बहाल केलाय। तर ठाण्यामध्ये शिवसेनेत अनेक इच्छुकांची तिकीटे ही कापण्यात आली आहेत। त्यामुळे इच्छुकांमध्ये नाराजी पसरली आहे। प्रभाग क्रमांक 3 मधून 5 टर्म नगरसेवक असलेले मधुकर पावशे यांचं तिकीट कापण्यात आलंय। ठाण्यामध्ये इच्छुक शिवसैनिकांची नाराजी दिसून आली आहे। इच्छुकांची तिकीटे कापण्यात आल्यानंतर नाराजी नाट्य पाहायला मिळालं। तर प्रभाग क्रमांक 3 मधून मधुकर पावशेंचं तिकीट कापण्यात आलंय। पुढची महत्त्वाची बातमी। राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिलेत। परिणामी जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार मैदानात उतरवत त्या संदर्भातील यादी देखील जाहीर केली आहे। मात्र ही यादी जाहीर होताच बरेच ठिकाणी मोठं नाराजी नाट्य आणि बंडखोरीला ऊत आल्याचं पाहायला मिळत आहे। अशातच नागपुरात भाजपच्या एका राजीनाम्याने खळबळ उडाली आहे। भाजपचे विद्यमान आमदार कृष्णा खोपडे यांच्या पुत्राने पक्षाच्या सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। नागपुरातून भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांचे चिरंजीव रोहित खोपडे यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी आपल्या भाजपमधील सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे। एकीकडे भाजपने उमेदवारी देताना घराणेशाहीवर अंकुश लावत त्या उमेदवारांना उमेदवारी न देता नव्या कार्यकर्त्यांना संधी दिली आहे। मात्र त्याचे पडसाद आता राजकीय पटलावर नाराजी नाट्याच्या रूपाने पाहायला मिळतात।